जसं टॉस जिंकून क्षेत्ररक्षण निवडले. फार्मा स्ट्रायकर्स आता बॅटिंग साठी आलेले त्यांचे दोन ओपनिंग बॅट्समन राजू दिघे आणि वैभव निकम. स्ट्राईक वर येतो राजू. ऋषी कुठे? फिल्डिंग. हिंदवीने फिल्डिंग घेतली. कॉमेंट्री मध्ये माझा सहकारी ऋषी आलेला आहे. आर जे ऋषी. ऋषी फायनलची मॅच आहे थराडक. तुझी कॉमेंट्रीची सगळे वाट पाहतायत. ओव्हर टू यू. राजू दिघे, राजू आणि इकडं वैभव आणि बॉलर निखिल. हॅलो, यस, सगळ्यांचं मनापासून स्वागत. आणि ज्या मॅचची आपण सर्वजण आतुरतेनं वाट बघत होतो तो मेगा फायनलचा सामना मैदानावरती सुरू झालेला आहे. टोटल 20 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. त्यापैकी 18 संघांना पिछाडीवरती टाकत 18 संघांना मागे टाकत ह्या दोन टीम्स मैदानावरती येऊन थांबलेल्या आहेत. आणि फायनल मॅच मध्ये प्रथम बॅटिंग साठी फार्मा स्ट्रायकर्स तर हिंदवी रायझर्सला तुम्ही पुढे खेळताना बघणार आहात. निखिल जोशीनं पुन्हा एकदा फार्मा स्ट्रायकर्सला उभं करायला सुरुवात केलेली आहे. निखिल जोशी पहिलं षटक टाकतो. फार्मा स्ट्रायकर्सला माहित आहे, त्यामुळे त्यांनी त्यांची बॅटिंग ऑर्डर बदलली आणि अक्षय सिंग मैदानातून थोडंसं आपण पाहतो अडेकरनं मागे थांबला आणि त्याच्या जागेवरती पुढे लेफ्ट हँडेड बॅटर राजू दिघे पाठवून दिला. हा गेम प्लॅनचा एक भाग आहे. मात्र राजू दिघेला सुद्धा समोर निखिल जोशीनं काही काळ त्रास दिलेला आहे. हा चेंडू यष्टिरक्षकाकडून त्याला तो थांबवता आला नाही. तिकडे एक धाव तोपर्यंत प्राप्त होणार आहे आणि एका सिंगलच्या सहाय्याने संघाचं खातं संघाचं अकाउंट ओपन होणार आहे. बरोबर 3 चा चॅम्पियन या दोन संघांपैकी एक असणार आहे. आतापर्यंत एकही मॅच पराभूत न राहिलेले अनस्टॉपेबल ती अनबीटेबल या तगड्या फौजांमध्ये ही शेवटची आणि अंतिमची मॅच मैदानावरती आहे. पराभव मान्य एकही केला नाही या दोन्ही संघांनी. ऑन स्ट्रायकिंगला वैभव निकम संघाचे संघनायक म्हणून आपण मैदानावरती ते काम करतायत. तर सामना करायचा आहे तो निखिल जोशीचा. हा चेंडू यावेळेस थोडासा पाठीमागे सरकत चेंडू खेळला, फेक केली यष्टिरक्षकाकडे. तिकडे एक धाव तोपर्यंत तिथे प्राप्त होणार आहे. एका सिंगल धावे बरोबर धावपलकीवरती 2 धावा. षटक क्रमांक पहिलंच मैदानावरती सुरू असताना आणि पहिल्या षटकामध्ये 2 धावा या धावपलकीवरती 4 चेंडू आतापर्यंत निखिल जोशीनं या षटकामध्ये टाकले. ती आधीच्या मॅच मध्ये आपण बघितलं होतं. थ्रिल काय मोठा होता. हा बॉल उंच आकाशामध्ये क्षेत्ररक्षक डीप मध्ये उभा करून ठेवलाय आणि या झेल बरोबरीत पहिला खेळाडू बाद होऊन माघारील टीम फार्मा स्ट्रायकर्स. राजू दिघे बाद होऊन माघारी. पहिल्या षटकामध्ये ही बॅटल आणि निखिल जोशीनं मिळवलेली ही मोठी विकेट. 2 धावा धावपलकीवरती एक खेळाडू गमावलाय. तर आता न्यू बॅटर मैदानावरती खेळण्यासाठी आतमध्ये येतील अक्षय सिंग. या आधीच्या मॅचचा हिरो. अर्धशतक ज्या खेळाडूच्या माध्यमातून ठोकण्यात आलं तो अक्षय सिंग मैदानावरती येणार आहे आणि ही बॅटल आता बरोबरीची असणार आहे. मुंबईचा हा वंडर बॉय मायानगरी मुंबई मधून इथे आलाय आणि निखिल जोशी बरोबरीत आता त्याची गाठ आहे. एक चेंडू या षटकामधला आणि हे 2 खेळाडू समोरासमोर. हा चेंडू निखिल जोशी वेगावरती स्वार होत गोलंदाजी करणारा हा खेळाडू. अफलातून नियंत्रित गोलंदाजी त्याची बघायला मिळाली आणि निखिल जोशी आला, त्यानं बघितलं आणि त्यानं पुन्हा एकदा जिंकून घेतलं सार. पहिल्या षटकाचा खेळ आतमध्ये टाकून पूर्ण होतो आणि पहिल्या षटकामध्ये फक्त 2 धावा खर्च करत 1 विकेट घेणारा निखिल मैदानावरती आपण बघू शकलो. पहिल्या षटकामध्ये फक्त 2 धावा. फार्मा स्ट्रायकर्स त्यांची बॅटिंग ही त्यांची स्ट्रेंथ आहे. मोठा धावफलक गोळा करण्यासाठी ओळखला जाणारा फार्मा स्ट्रायकरचा संघ आहे आणि या मॅच मध्ये पहिल्या षटकामध्ये निखिलनं फक्त 2 धावा खर्च करत 1 मोठी विकेट पुढे मिळवलेली आहे. षटक 2 ला सुरुवात होईल. दुसऱ्या क्रमांकाचं षटक टाकण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती बापू हे बॉलिंग ट्रॅक वरती असणार आहेत. तर समोर वैभव निकम कॅप्टन कूल म्हणून त्यांची ओळख. 2 धावा धावपलकीवरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये.
फायनलचा हा मानाचा सन्मानाचा करंडक या ठिकाणी घेतला जाणार आहे. हो 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 हो, यावेळेस बापू लेकुरवाडेची कमाल मैदानात बघा. प्रतिस्पर्धी संघाच्या कॅप्टनला क्लीन बोल्ड करून टाकले आणि स्टॅन उद्ध्वस्त करून टाकलेले आहेत. विलफुल आणि धक्का क्रमांक 2. दुसरा खेळाडू बाद होऊन माघारी येईल. षटक क्रमांक 2च्या सुरुवातीलाच बापू लेकुरवाडेंचा हा खूप चांगला चेंडू. वैभव निकम बाद होऊन माघारी येतील. न्यू बॅटर मैदानावरती खेळण्यासाठी आतमध्ये आता दाखल होत आहेत. बघायचं इथून पुढचा प्रवास कसा असणार आहे. सचिन हे न्यू बॅटर मैदानावरती खेळण्यासाठी. बापू लेकुरवाडेचा एक खूप चांगला चेंडू बघितला आतमध्ये. तगड्या फौज आतापर्यंत दोन्ही संघांचा इतिहास मैदानावरचा लढण्याचा किती मोठा आहे आपण सर्व बघत आलोत. प्रत्येक संघानं 4-4 मॅच जिंकत इथपर्यंतचा प्रवास पूर्ण केला. एकही मॅच अजून पराभूत ठरले नाहीत आणि या दोन संघांची गाठ पडली ती आता फायनल मध्ये. आणि फायनल मध्ये कोणाचं पारड जड असणार आणि हा मानाचा करंडक कोणता संघ उचलणार. 21,000 रुपये पहिलं पाल कॅश प्राइज आणि हा मानाचा सन्मानाचा करंडक. 2 धावा धावपलकेवरती 2 गडी बाद. षटक दुसरं आतमध्ये आणि 5 ओव्हरची मॅच पुढे आतमध्ये सुरू आहे. हा चेंडू बॅक टू बॉलर. क्षेत्ररक्षक मागे उभा आहे. निखिल मागे उभा होता बाउंड्री वरती. भिंतीसारखा आडवा उभा राहिला हा खेळाडू आणि घेतला झेल आणि शून्यावरती सचिनचा मैदानात संपतो खेळ. या गोलंदाजीच्या समोर फार्मा स्ट्रायकर सुद्धा थोडासा आता अर्थात त्यांची पडझड व्हायला सुरुवात झालेली आहे. सचिन बाद होऊन माघारी. न्यू बॅटर मैदानावरती दाखल होतील जुबैर. विकेट हॅट्रिकचा हा चेंडू आहे. 2 चेंडूवरती 2 खेळाडू बाद करून माघारी पाठवलेत बापू लेकुरवाडेनं. 2 धावा 3 खेळाडू बाद आणि येणारा बॉल आहे तो विकेट हॅट्रिकचा. अक्षय सिंगने आतापर्यंत एकच चेंडू खेळलाय तो नॉन स्ट्रायकिंगला आहे आणि त्याच्या बरोबरीत आता जुबैर खान मैदानावरती दाखल आहे. 2 धावा विकेट हॅट्रिकचा हा चेंडू. फायनल मध्ये जर विकेट हॅट्रिक कंप्लीट झाली तर बॅटिंग टीम पुरेपूर बॅकफूट वरती सरकली जाऊ. नामदेव काळे यांकडनं बक्षीस विकेट हॅट्रिकला. मात्र विकेट हॅट्रिकचा हा बॉल टाकला फुल टॉस. नो बॉल चेक करायचंय. चौकार दिलाय. नो बॉल चेक केला जाईल. दोन धावा धावपलकेवरती आहेत. ऑनफिल्ड पंचच आपण पाहतो ठिकाणी इथे येत. हा चेंडू नो आहे की नाही हे चेक करणार. षटक क्रमांक दुसरं आतमध्ये तिसरे पंच चेक करतायत.
नो बॉल. नो बॉलचा हा कॉल आणि त्या चेंडूवरती चौकार. 4 रन टोटल. 5 धावा या बॉलवरती येतील. पुन्हा मॅच सुरू होईल. फ्रीडचा असणारा हा चेंडू यावेळेस खेळलाय स्क्वेअर लेग मध्ये. शतरक्षक तिकडे थोडासा फंबल शतरक्षकाचा आहे. 1 धाव घेतली. दुसऱ्या धावेसाठीचा मात्र नकार आला पुढे. दुसऱ्या षटकामध्ये आपण आलो. 1.3 षटकांचा खेळ संपलाय आणि 1.3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती त्या 8 धावा. अजूनही एकरी अंकामध्ये असणार हा धावफलक अक्षय सिंग वरती आपण पाहतो ठिकाणी ह्या मॅच मध्ये नजर असणार आहे. खूप चांगलं क्रिकेट खेळला हा खेळाडू. हो हो हो, यावेळेस फटका फसला. कव्हर पुढे आणि अक्षय सिंग या मॅच मध्ये 0वरती बाद. कॅच कोणी घेतला? ज्या विकेटचा शोध ज्या खेळाडूने या मैदानावरती चांगल्या चांगल्या गोलंदाजांना घाम फोडला होता आणि याच फलंदाजाला मैदानात इथे फायनल मध्ये 0वरती माघारी येताना आपण बघतोय. काय करायचं आता? फायनल आले तर नाव नाही माहिती. समोर 0वरती हा खेळाडू आतमध्ये अक्षय सिंग बाद होऊन माघारी आला. कव्हर मध्ये टिपलेला तो झेल आणि एक मोठा धक्का असणार आहे हा फार्मा स्ट्रायकर संघासाठी. 4 खेळाडू बाद. 8 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 8 धावा धावपलकेवरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 4 प्लेयर बाद होऊन तंबूमध्ये माघारी आलेत. 8 धावा आहेत आणि बापू लेकुरवाड्याचं हे षटक दुसरं. पुन्हा एक फुल टॉस टाकला आणि हा फुल टॉस चेंडू टाकून दिलाय सरळ मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. मुकद्दरचा पहिलाच बॉल, सरळ त्याचा षटकार आणि या षटकाराबरोबर धावपलकेवरती 14 धावा. 14 धावा धावपलकेवरती. मोठी बॅटिंग ऑर्डर आहे फार्मा स्ट्रायकरची आणि त्या बॅटिंग ऑर्डरच्या जोरावरती मोठा धावफलक उभा करण्याची ताकद ठेवणारे प्लेयर आहेत पुढे. पुन्हा एकदा फुल टॉस आहे. स्क्वेअर लेग मध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक तिकडे तो चेंडू थांबवण्यासाठीचा प्रयत्न मध्ये करताना दिसला. स्क्वेअर लेग यावेळेस पुढे होता मात्र मुख्य पंचांचा इशारा येतो हा चेंडू स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावा मिळतील आणि या चौकाराबरोबर षटक क्रमांक 2 मैदानावरती संपतोय. 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 18 धावा. 18 धावा धावपलकेवरती 4 गडी गमावल्यानंतर षटक क्रमांक 3ऱ्याला होईल सुरुवात आणि 3ऱ्या क्रमांकाचं षटक टाकण्यासाठी पुन्हा एकदा बोलावलंय. पहिल्या षटकामध्ये फक्त 2 धावा खर्च करणारा निखिल जोशी. या गोलंदाजाच्या विरोधामध्ये आक्रमण करणं सोपं राहिलं नाही. चांगल्या फलंदाजाला या खेळाडूने थांबवलंय. बॉल पुन्हा एकदा मोठं अपील तिकडे. अपील केलंय ते म्हणजे जुबेर खान यांच्या विरोधामध्ये. 2 पंच एकत्रित एकमेकांकडे निघालेले आहेत. षटक क्रमांक 3 ला सुरुवात होत असताना पहिल्याच बॉल वरती झालेलं मोठं अपील पाहायला मिळालं. षटक 3 मधला हा पहिला बॉल आहे. निखिल जोशी बॉलिंग ट्रॅक वरती. कम्युनिकेशन इज ऑलवेज बेटर दॅन अरेंजमेंट असं म्हटलं जातं. काय असणार आहे इथे या चेंडूवरती पंचांचा इशारा. जुबेर खान पुन्हा एकदा आपण पाथवाडेकडे सामना सुरू होणार आहे. निखिल जोशीनं पहिला बॉल आपण पाथवाडेकडे पुढे टाकलाय तो निर्धाव. मात्र त्याची व्हेरिएशन, त्याचं स्किल आणि त्यानं आतापर्यंत त्याचं दाखवलेलं आपण पाथवाडेकडे कौशल्य किती अफलातून आहे, किती अप्रतिम आहे. आणि खरंच आपण पाहिलंय त्या खेळाडूचा खेळ त्यानं प्रभावित करून टाकलेला आहे. हा चेंडू डेंजर एंड डायरेक्ट थ्रो आपण पाहतो तिकडे मारण्याचा प्रयत्न. 1 धाव घेण्याचा प्रयत्न झाला आणि खूप चांगल्या पद्धतीने ती 1 धाव घेतली.
एका धाब्याने धावफलक पुढे येतो. धावफलकावरती 19 धावांचा हा स्कोर बोर्ड आहे. 19 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 2.2 षटकांचा खेळ संपला. ही जोडी फोडण्यासाठी निखिल जोशीला पुढे आणलंय आणि तोच बॉलर बॉलिंग ट्रॅक वरती. हा चेंडू पुन्हा एकदा वेगात टाकलेला हा बॉल आहे. कव्हर यावेळेस पुढे येईल. नियंत्रण आहे त्याच्या गोलंदाजीवरती. त्याला जो चेंडू टाकायचा तो तर टाकतोय. आणि सगळ्यात महत्वाचं व्हेरिएशन दिसलंय निखिल जोशीचं की 6 चेंडू 6 प्रकारे टाकण्याची ताकद या खेळाडूकडे दिसली. तो बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक. हा बॉल यावेळेस फुल टॉस. क्षेत्ररक्षक मागे आणि खेळाडू होईल जुबेर खान झेलबाद. फुल टॉस बॉन्डलेन वरती. कदाचित तिकडे खेळाडू होता बापू आणि बापू लेखुरवाड्यानं टिपलेला अफलातून झेल आणि याच बरोबरीत अर्धा संघ कोसळला फार्मा स्ट्रायकर्सचा. कोण आलाय? सुशील 5 खेळाडू बाद. 20 धावा धावपलकीवरती. जी जोडी फोडण्यासाठी निखिल जोशी पुढे आला होता ती जोडी त्यानं पुन्हा या षटकामध्ये फोडली. फायनल बघतोय आपण मैदानावरती. 20 धावा धावपलक 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. अर्धा संघ कोसळलाय. तर न्यू बॅटर मैदानावरती आता खेळण्यासाठी आतमध्ये दाखल होईल सुशील. सुशील मैदानावरती येतोय खेळण्यासाठी. फायनल या आधीची एक मॅच आपण बघितली होती 30-31 ची. सातारा रोड स्पार्टनचा संघ लढला होता. तर इथे तसंच एक मॅच किंवा तशीच एक कमी धावपलकेची मॅच बघायला मिळेल काही. हा चेंडू समोर. फक्त हा बॉल थांबवण्याचा प्रयत्न करत होता सुशील. पहिला बॉल त्याला निखिल जोशीने टाकलाय निर्धाव. 20 धावा धावपलकीवरती. अर्धा संघ कोसळलाय. तिसरं षटक समाप्तीच्या उंबरठ्यावरती. आतापर्यंत या खेळाडूनं फक्त 4 धावा खर्च केलेत. हा चेंडू पुन्हा एकदा फक्त या बॉलवरती कट करण्याचा प्रयत्न. या चेंडूवरती धाव राहिली नाही. 12 चेंडू टाकले निखिल जोशीनं आणि 12 चेंडू मध्ये त्यानं दिल्या फक्त 4 धावा आणि मिळवल्या 2 विकेट. फायनलचा त्याचा स्पेल आहे हा. 3 ओव्हर नंतर धावपलकीवरती त्या 20 धावा. 5 गडी आतापर्यंत बॅटिंग टीमने गमावलेत आणि 20 धावा धावपलकीवरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 4 मैदानावरती. स्वप्नील कोल्हे बॉलिंग ट्रॅक वरती. षटक क्रमांक 4 घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती धावणार आहे. मुकद्दर मैदानावरती आहे. ऑन स्ट्राइक. धावा जोडण्यासाठीचा प्रयत्न मैदानात त्यांना करावा लागणार आहे. पहिला बॉल स्वेर चेंडूची घोषणा. एका अतिरिक्त धावेने धावपलकीवरती 21 धावांचा हा धावपलक पुढे असणार आहे. षटक क्रमांक 4 च्या सुरुवातीलाच पहिला बॉल आपण बघितला तिकडे वाईड. फायनल मॅच द बिग बॅटल ऑफ दिस 2 टीम्स. पर्व 3 चा चॅम्पियन होण्यासाठी काही अंतर दूर असणार हे संघ आहेत आणि एक मोठी मॅच या 2 संघांमध्ये आपण बघतोय. हा चेंडू पुन्हा एकदा फुलर लेंथ. खोलवर पद्धतीचा हा चेंडू. एक धाव वेगात, वाऱ्याच्या वेगात चित्याच्या चपळाईनं तो धाव घेण्याचा प्रयत्न मैदानावरती दिसलेला आहे. एक सिंगल धाव तिकडे येईल. एका सिंगल धावेने धावपलकीवरती 20 टॉन बूट 22 पूर्ण झालेले आहेत. 22 धावा धावपलकीवरती. 3.1 षटकांचा खेळ आतापर्यंत संपलाय आणि 22 धावा या ऑन बोर्ड वरती. सुशील काल एका मॅच मध्ये चांगलं क्रिकेट त्याने दाखवलं होतं. चांगलं क्रिकेट अर्थात त्याच्या बॅटमधून धावा त्याने गोळा केल्या होत्या. पुन्हा एक चांगली इनिंग आता इथे मॅच मध्ये आपल्या साकारावी लागणार आहे सुशीलला. पुढे स्वप्नील कोल्हेला आपण आतमध्ये बघतोय. हा सुद्धा चांगला गोलंदाज राहिला. त्यानंही कामगिरी खूप चांगली पार पाडली. कव्हर मध्ये खेळलेला हा चेंडू. क्षेत्ररक्षक पाठीमागे उभे करून ठेवलेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण पाहतो की वैभव निकम बाद संघाचे कॅप्टन.
त्यानंतर अक्षय सिंग शून्यावरती या मॅच मध्ये माघारी आला. जुबेर खान यांना याआधी बाद होताना बघितलं आणि त्यानंतर सचिन सारखा सुद्धा एक महत्वाचा खेळाडू तोही शून्यावरती बाद झाला. त्यामुळे परिस्थिती बदलली आणि सगळ्यात महत्वाचं राजू दिघेला ओपनिंगला आज पाठवलं होतं, तो माघारी आलाय. अशा 5 विकेट आहेत टोटल आतापर्यंत. हा बॉल पुन्हा स्विंग अँड मिस कहाणी. हिंदवी रायझर्स 23 धावा धावपलकीवरती 3.3 षटकांचा खेळ संपलाय. चौथ्या षटकाचा हा खेळ 23 धावा फार्मा स्ट्रायकर्स. हा बॉल शपल केलं, खेळला होता अलॉंग दी कार्पेट, मात्र बॅटची एज घेणारा हा चेंडू यष्टिरक्षकाने टिपला झेल आणि याच बरोबरी 6वा खेळाडू बाद फार्मा स्ट्रायकर्सचा. ज्या टीमला विजयाचा प्रबळ दावेदार मानलं जात होतं त्या फार्मा स्ट्रायकर्सला त्यांच्या डावाला सुरुंग लावण्याचं काम केलंय फायनल मध्ये हिंदवी रायझर्सनं. वाटलं होतं हेच चांगलं टाकेल निखिल. गोलंदाजावरती लक्ष होतं निखिल वरती, मात्र निखिल दोशीनं गोलंदाजी केलीच अफलातून. मात्र बापू लेकुरवाळेचं कौतुक होईल फायनल मध्ये त्यानं टाकलेलं एका षटकाचं. 3 विकेट बापू लेकुरवाळेकडे राहिलेत, 2 निखिलकडे, 1 आत्ता पुढे आली. 16 रन बापूला, 4 रन मला. मॅच फायनलची आहे. कव्हर मध्ये खेळला हा फटका, क्षेत्ररक्षक बघाल दूरवरती आणि हा बॉल जाईल सरळ कव्हर सीमारेषा ओलांडून बाहेर. 4 धावा येतील या चौकारा बरोबरी धावपलकीवरती. 27 धावा धावपलक दाखवतोय. 27 ऑन बोर्ड. फायनलची मॅच आहे आतमध्ये. कव्हर मध्ये 4 धावा आल्या, 27 धावा धावपलकीवरती. थोडासा पुढे टाकला होता चेंडू स्वप्नील कोल्हेनं. शेवटचा चेंडू या षटकामधला त्याला टाकायचा आहे. 27 वरती आतापर्यंत बॅटिंग टीम येऊन थांबली आणि हा चेंडू पुन्हा एकदा पुढे मिळालेला आणि हा बॉलही टाकून दिलाय सर डीप लॉग ऑफ सीमारेषा पार. 2 चेंडूवरती 10 धावा. 4 ओव्हर संपलेत आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकीवरती 33 पूर्ण आहेत. 33 धावा धावपलकीवरती 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर शेवटचे 6 चेंडू आतमध्ये असणार आहेत आणि शेवटचे 6 चेंडू टाकण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती कोणाला बोलावलंय? अभिजित लडकत. येणारी टुर्नामेंट हडपसर मधली ही ऑक्शन पद्धतीने होणार आहे आणि जर हे खेळाडू ऑक्शन मध्ये उतरले तर निखिल दोशीला खूप बोली लागू शकते. कॅप्टन होऊ शकतो तो. पण रूल्स काय असणार आहेत हे महत्वाचं. 33 धावा धावपलकीवरती आहेत. शेवटचे 6 चेंडू घेऊन अभिजित लडकत आपण बघाल बॉलिंग ट्रॅक वरती असणार आहेत. सुशील आतमध्ये मुंबईचा हा खेळाडू फायनल मध्ये आतमध्ये खेळतोय. हा चेंडू थोडीशी बॅट एज घेणारा हा चेंडू आहे. शॉर्ट थर्डमॅन मध्ये तो चेंडू थांबवला आणि ज्या खेळाडूने 2 चेंडू मध्ये 10 धावा गोळा केल्या तो परवेज आता ऑन स्ट्राईक इनला आहे. 34 धावा धावपलकीवरती. लॉस ऑफ 6 विकेट. 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 34 धावांचा हा धावपलक आहे. शेवटच्या षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत. अभिजित लडकत यांना हे शेवटचे काही चेंडू टाकायचे. फार्मा स्ट्रायकर्स किती आव्हान प्रतिस्पर्ध्याच्या समोर सेट करू शकणार आहे. सगळ्यात महत्वाची बाब जर बघितली फिल्डिंग टीमची तुम्ही तर फिल्डिंग टीमने क्षेत्ररक्षणामध्ये चुका केल्या नाहीत. जे झेल क्षेत्ररक्षकांकडे गेले ते झेल त्यांनी सोडले नाहीत, ते अचूक टिपले आणि त्याचा फायदा त्यांना झालाय सुद्धा. हा बॉल उंच आकाशामध्ये मिड विकेट. 2 क्षेत्ररक्षक आपण पाहतो तिकडे तो झेल घेण्यासाठी धावले होते एकमेकांकडे. तोपर्यंत तिथे मिळतील त्या 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट.
या 2 धावांनी धावपलकेवरती 36 धावा धावपलक पूर्ण दाखवतोय. फायनलची मॅच आहे. अभिजित लडकत शेवटच्या षटकातील शेवटचे काही चेंडू टाकण्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती देण्यात आलेली आहे. निखिल जोशीनं 2 षटक 12 चेंडू मध्ये फक्त 4 धावा खर्च करत 2 विकेट घेतलेत. हा चेंडू यावेळेस मात्र टाकलाय सरळ. हा चेंडू स्ट्रेट ड्राईव्हला बॅक टू बॉलर खेळला हा चेंडू आणि या बॉल वरती येतोय षटकार. या षटकाराबरोबर धावपलकेवरती 42 धावा. इकडे सुद्धा गोलंदाज किती भयानक आहे हे आपल्याला माहित आहे. फार्मा स्ट्रायकर्स कडे राजू दिघे सारखा गोलंदाज आहे. सुशील गोलंदाजी काय करतो हे त्याने दाखवलंय. आणि अक्षय सिंगचं षटक आहे. हा बॉल पुन्हा एकदा स्क्वेअर लेग सीमा रेषा बाहेर. 48 धावा धावपलकेवरती. रन केले ज्यांनी 24 रन केलं परवेज. परवेज सगळ्यात पाठीमागून आलाय. 5 चेंडू तो खेळलाय आणि 5 चेंडू मध्ये त्यानं 24 धावा बनवल्या. मन आहे नाही का, कानामागून आला आणि तिखट झाला. 48 पूर्ण, 48 लॉस ऑफ 6 विकेट. 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 48 धावा. परवेज मैदानावरती लेट पण थेट त्यानं लढायला पुन्हा टीमला तयार केलेला आहे. दोन चेंडू अजून शिल्लक आहेत. बॉलिंग अटॅक दोन्ही टीमचा भयानक आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे सुशील पुढे येईल, राजू दिघे पुढे येईल आणि अक्षय सिंग येईल. आणि या गोलंदाजांना फेस करायला पुढे राहणार उभा हा हिंदवी रायझर्स आहे. आणि पुढे निखिलला बॅटिंग करायची. यानंतर हा बॉल यावेळेस मात्र थोडंसं गती परिवर्तन करत टाकलेला. हा चेंडू स्क्वेअर लेग मध्ये चांगला स्टॉप तिथे बघायला मिळाला. एकच धाव या चेंडूवरती पुढे राहणार आहे. 49 धावा धावपलकेवरती. 49 धावा. 49 धावा धावपलकेवरती. 49 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 6 विकेट. 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 49 धावा आहेत. हा चेंडू डान्सिंग डाऊन दी ट्रॅक. डीप लॉग ऑफ मध्ये थांबवलेला चेंडू. धावबादची संधी पुढे आणि खेळाडू होतील धावबाद. षटक क्रमांक संपलं. 5 धावपलकेवरती बनवल्या 50 मधल्या 25 एकट्या परवेशच्याच आहेत. 51 बनवायच्यात विजयासाठी.
फायनल मॅच, ऑल सेट फॉर मॅच. प्रवास 51 धावेंचा सामना जिंकण्यासाठी 30 चेंडू मध्ये 51 धावा बनवायचे. निखिल जोशी मैदानावरती, आकाश बरोबरीत. तर पहिलं षटक टाकण्यासाठी अक्षय सिंगनं हा चेंडू हातावरती घेतलाय. पहिला बॉल कव्हर मध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक पुढे येऊन उभा राहिला. पहिल्या चेंडूवरती धाव न घेण्याचा निर्णय निखिल जोशीचा दिसला. घाई करणार नाही. 51 धावांचा पाठलाग कसा होणार आहे. फायनल मॅच ही मजा आपण बघतोय. हा चेंडू अक्षय सिंग, यावेळेस मात्र व्हाईट बॉलचा हा कॉल मुख्य पंचांचा. एका अतिरिक्त धावेनं धावपलकीवरती संघाचं खातं, संघाचं अकाउंट ओपन होतंय आणि धावांचा सिलसिला हा मैदानावरती आता सुरू झालेला आहे. एक आली म्हणजे आता 50 धावांसाठी अजून लढायचंय टीम. 50 धावा लढण्याचा इतिहास दोन्ही संघांचा मोठा राहिलाय. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा हा इशारा मुख्य पंचांचा. अक्षय सिंग मैदानावरती, मुंबईचा असणारा हा एक वर्सॅटिलिटी अष्टपैलू प्लेअर, ज्या अक्षय सिंगनं पुण्याचं मैदान गाजवलं. हा बॉल यावेळेस मात्र शरीरापासून थोडंसं दूरवरती, बॅट येण्या अगोदर तो चेंडू निघून गेला होता अक्षय सिंगचा इष्टरक्षकाकडे. 2 धावा धावपलकीवरती पहिल्या षटकाचा खेळात मध्ये सुरू असताना फायनल मॅच मैदानावरती हिंदवी रायझर्स विरुद्ध फार्मा स्ट्रायकर्स ही मॅच आहे पुढे. हा बॉल उंच आकाशामध्ये, यष्टीरक्षक पुढे आहे आणि निखिल जोशीची विकेट मिळाली. अक्षय सिंगलाच मिळाली ही विकेट. पहिल्या षटकामध्ये धक्का क्रमांक पहिला मोठा राहिलाय टीम हिंदवी रायझर्सला. उंच हा चेंडू यष्टीरक्षक पोचला, कॉलिंग चांगलं दिसलं आणि त्यानंतर टिपलेला एक उत्कृष्ट असेल. अक्षय सिंग थोडासा मागे ठेवला होता हा बॉल आणि थोडा अलॉंग दी कॉर्पोरेट चेंडू खेळण्याच्या प्रयत्नामध्ये दिसला होता. निखिल मात्र बॅटचा टॉपेज घेतला आणि त्यानंतर हा झेल झाला. पहिला धक्का या टीमला. 27 चेंडू मध्ये अजून 49 धावांची आवश्यकता मॅच मध्ये आहे. 27 चेंडू मध्ये 49 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. विनय होडे हे न्यू बॅटर मैदानावरती हिंदवी रायझर्स कडून आपण पाहतो या ठिकाणी मैदानात दाखल होणार हा खेळाडू. अक्षय सिंग थोडस क्षेत्ररक्षण बदलवतोय. शॉर्ट थर्डमॅन आहे, एक स्लिप घेतली अक्षयनं. पॉइंट कव्हर मध्ये खेळाडू उभे करून ठेवलेत. लॉग ऑन पुढे आणून उभा केलाय, स्क्वेअर लेग मागे आहे आणि हाई व्हाईट बॉलचा इशारा मुख्य पंचांचा पुढे येतोय. एक अतिरिक्त धावेनं धावपलकीवरती 3 धावा या ऑन बोर्ड वरती. 3 धावा धावपलकीवरती. 27 चेंडू मध्ये 48 धावा. खूप वेगात चेंडू टाकतोय अक्षय सिंग, मुंबईचा हा खेळाडू. हा चेंडू यावेळेस मात्र थोडासा पाठीमागे पुन्हा चेंडू ठेवला. 26 चेंडू अजून या डावात शिल्लक आहे आणि 26 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी अजून 48 धावांची गरज आहे. मोठं अपील पुढे. मुख्य पंचांकडे केलेली मागणी पुढे दिसली. अक्षय सिंग बॉलिंग ट्रॅक वरती. भयानक शांतता मैदानावरती पसरली. संध्याकाळचे 10:13 झालेत. वातावरणामध्ये जरी गारवा असला तरी आता खरं मैदान पेटलंय, कारण फायनल मॅच मैदानावरती सुरू आहे आणि लढाई ही मानाची चॅम्पियन, मानाचा सन्मानाचा करंडक उचलण्यासाठीचा हा प्रयत्नांमध्ये. 3 धावा या धावपलकीवरती आहेत. विनय रोडे वाईड मध्ये खेळला हा चेंडू फेक केले इष्टरक्षकाकडे. पहिल्या षटकात टाकून पूर्ण झालं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकीवरती त्या 4 धावा. एक खेळाडू बाद केला अक्षय सिंगनं. पहिल्या षटकामध्ये त्यानं खर्च केला 4, मात्र त्यातले वाईट राहिले 3 मला वाटतं. म्हणजे त्यानं तशी बॅटनं एकच धाव दिली.
वाईटच्या 3 होत्या. सुशील बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक दुसरं. 24 चेंडू मध्ये अजून बनवायच्या 47 धावा. 24 चेंडू 47 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. 4 धावा धावपलकेवरती पूर्ण आहेत. चार धावा धावपलकेवरती. 24 चेंडू मध्ये 47 धावा अजून विजयासाठी. 11.75 रिक्वायर्ड धावपलकेवरती सुशील बॉलिंग ट्रॅक वरती असणार आहे. पहिला चेंडू बॅटचा टॉप एज घेऊन गेला मागे आणि या चेंडूवरती येतील 4 धावा. 4 रन येतील या चौकाराने धावपलकेवरती. 8 धावांचा हा स्कोर बोर्ड पूर्ण झालेला आहे. 8 धावा धावपलकेवरती. 23 चेंडू मध्ये बनवायच्यात अजून 43 धावा. 23 चेंडू मध्ये 43 धावांची आवश्यकता मॅच मध्ये. फायनलचा हा रणसंग्राम आपण बघतोय. प्रत्यक्षात युद्ध किती भयानक आहे याचा परिचय आपल्याला या मैदानावरती दिसतोय. डाऊन द ग्राउंड खेळलेला हा फटका. क्षेत्ररक्षक पाठीमागे. 1 धाव तिथे येईल. एका सिंगल न धावपलकेवरती 9 धावा पूर्ण. 22 चेंडू मध्ये अजूनही विजयासाठी 42 धावांची आवश्यकता आहे. इथेच आहे मी. नाही वेगवेगळे खालचं वरचं तसे नाही उघडलं लगेच. दोन्ही म्हणजे वेगवेगळे ट्राय करा उघडत. 10 ऑन बोर्ड. 10 धावा धावपलकेवरती. 21 चेंडू मध्ये 41 धावा अजून विजयासाठी. 21 चेंडू 41 धावांची आवश्यकता मॅच मध्ये आहे. 10 धावा धावपलकेवरती. 1.3 षटक टाकून झालेली. आपण बघतोय फायनल मॅच. सुशील हा चेंडू कट केलेला हा बॉल आहे. थर्मॅनच्या क्षेत्रामध्ये हा चेंडू वाटचाल करतोय. क्षेत्ररक्षक तिकडे अगदी बॉन्ड लाईनच्या जवळ तो चेंडू थांबवला. तोपर्यंत या चेंडूवरती धावा मिळतील 2. या 2 धावींनी धावपलक 12. 20 चेंडू मध्ये बनवायच्यात अजून 39 धावा. 20 चेंडू 39 धावांची आवश्यकता मॅच मध्ये. 12 धावा धावपलकेवरती एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. 20-39. हो 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 स्क्वेअर लेग मध्ये हा चेंडू. क्षेत्ररक्षक डीप मध्ये उभा आहे आणि बाउंड्री वरती झालेला हा झेल आणि धक्का क्रमांक 2. सचिनने घेतलेला हा उत्कृष्ट झेल बाउंड्री वरती. मॅच मधलं कॅल्क्युलेशन पुन्हा एकदा बदललं जाणार आहे. 19 चेंडू मध्ये 39 धावांची गरज अजून आहे. 19 चेंडू 39 धावांची आवश्यकता. हिंदवी रायडर्स विरुद्ध फार्मा स्ट्रायकर्स अशा 2 बलाढ्य टीम्स लढतात. ग्रुप मधून लागोपाठ 3 मॅच जिंकला. सेमीफायनल मध्ये विजय प्राप्त आणि सरळ फायनल मध्ये ही मॅच. एकही अजून हारलेला एकही पराभव या दोघांनी मान्य केलेला नाही. 12 धावा धावपलकेवरती 2 गडी बाद असताना लॉंग लेग आणि हा बॉल सरळ सीमारेषेच्या बाहेर. हा चेंडू 4 रन. 18 चेंडू मध्ये बनवायचे अजून 35 धावा. चेंडू 35. तिसरं षटक कोण टाकणार.
18 चेंडू मध्ये 35 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू 35 धावांची आवश्यकता मॅच मध्ये. षटक तिसरं टाकण्यासाठी गोलंदाज आणलाय राजू दिघेला. हा सुद्धा डावखुऱ्यात असाच गोलंदाज आहे. तो पुढे तिसऱ्या क्रमांकाचं षटक घेऊन धावेल. फुलटॉस असणारा हा चेंडू डाऊन दी ग्राउंड डीप लॉग ऑफ पुढे खेळलाय. एक धाव तिकडे राहील. एका सिंगल धावे बरोबर धावपलक्यावरती 17 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. तर 17 चेंडू अजून आहेत आणि 17 चेंडू मध्ये 34 धावांची आवश्यकता आहे. 17 चेंडू 34 धावा. हा बॉल
मॅच मधला हिरो राहणार का? हा चेंडू या स्क्वेअर लेग मध्ये खेळला हा चेंडू, शतरक्षक तिकडे, तो चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये थांबवण्यासाठीचा प्रयत्न. या बॉलवरती तोपर्यंत धावले दुसऱ्या धावेसाठी 2 धावा या चेंडूवरती राहतील आणि या 2 धावे बरोबरीत पुन्हा एकदा मॅच मधलं समीकरण बदलतंय. 37 वरती 5 आहेत तर 3 चेंडू मध्ये 14 धावांची आवश्यकता मॅच मध्ये. 3 चेंडू 14 धावांचं समीकरण आपण बघायला आतमध्ये. काय मॅच रंगली. हा चेंडू फार महत्वाचा असणार आहे कारण ह्या मॅचचं समीकरण 3 चेंडू आणि 14 धाव्यांचं असताना या चेंडूचं महत्व या मॅच मध्ये फार प्राप्त राहणार आहे. 4.3 हिंदवी रायडर्स की फार्मा स्ट्रायकर्स या चेंडूवरती काय होणार? अभिजित लडकर विरुद्ध वैभव निकमची मॅच आणि हा बॉल डाऊन द ग्राउंड आणि हा बॉल एक बाउन्स घेत चेंडू सरळ सीमारेषा पार. या चेंडूवरती 4 रन. 2 बॉल 10. 2 चेंडू मध्ये बनवायचे अजून 10 धावा. 2 चेंडू 10 धावांची आवश्यकता. शेवटच्या बॉल पर्यंत चुरस रंगली. अभिजित लडकत अजून आपल्या टीम साठी लढतायत. संघर्ष पर्व 3. अफलातून बॅटिंग, अफलातून इनिंग मैदानावरती आणि काय 2 टीम लढलेत. या ज्या 2 संघांनी शेवटपर्यंत प्रेक्षक राजाला ह्या मैदानावरती थांबायला अर्थात उभं करून ठेवलंय, थांबायला लावलंय कारण आतापर्यंत त्यांचा खेळच तितका देखणा दिसलाय. 2 चेंडू मध्ये 10 धावा. 2 चेंडू 10 धावांची आवश्यकता. अभिजित लडकत ऑन स्ट्राईक. उंचपुरे खेळाडू वैभव निकम आपण बघाल हा चेंडू त्यांना टाकायचा. हो 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 मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये यावेळेस मात्र मिस आणि ह्या निर्धाव चेंडू बरोबरीत शेवटचा 1 चेंडू मैदानात फक्त आता शिल्लक राहिलाय आणि शेवटचा 1 चेंडू आणि विजयासाठी 10 धावांची आवश्यकता. 1 चेंडू 10 धावांची मॅच आतमध्ये. 41 वरती 5 धावपलिकेचा प्रवास. परवेशचं कौतुक होईल इकडे या मॅच मध्ये कारण अगदी सगळा संघ कोसळल्यानंतर तो खेळाडूत मध्ये आला. 25 धावा बनवून गेला आणि त्याच धावा लढण्यासाठी टीम फार्मा स्ट्रायकर्सला पुरेशा राहिला आणि शेवटचा 1 चेंडू आणि 10 धावांचा खेळ आतमध्ये शिल्लक. एक पाऊल दूर आहे टीम विजयापासून आणि या पर्व 3चा चॅम्पियन होण्यापासून. ती म्हणजे फार्मा स्ट्रायकर्स. एक चेंडू 10. सगळ्या क्षेत्ररक्षकांचा अंदाज घेत 1 चेंडू शेवटचा असला तरी सगळ्या गोष्टी बघून शेवटचा 1 चेंडू टाकण्यासाठी वैभव निकम बॉलिंग ट्रॅक वरती आणि बॅटचा टॉपेज घेणारा हा चेंडू क्षेत्ररक्षक पुढे झेल झाला आणि या झेल बरोबर सामना जिंकला टीम फार्मा स्ट्रायकर्स आणि पर्व 3चा चॅम्पियन मुंबई शेह बंडर बॉल मैदानावरती येत. मायानगरी मुंबईवरून या मैदानात येत पुण्याचं मैदान हे गाजवलं आणि याच बरोबरीत पर्व 3चा चॅम्पियन मैदानावरती फार्मा स्ट्रायकर्स हा संघ ठरलाय. तर निखिल जोशी आणि त्यांचा संपूर्ण सेटअप मैदानावरती खेळत असताना अर्थात हिंदवी रायडर्सनं सुद्धा या मैदानावरती अफलातून कामगिरी केली. वेल प्लेड टीम.